बात रहेगी। सबसे पहले तो इसकी वजह जानिए कि जूना मोंडे से यहाँ पर जो मंडी बनाई गई उसकी वजह ये है कि वहाँ पर कंजस्टेड एरिया होने की वजह से ये जादववाड़ी मंडी बनाई गई थी। और आप अगर पार्किंग के ऊपर दुकान बनाएंगे तो जो शेतकरी किसान अपनी गाड़ियाँ लेकर आएंगे तो कहाँ खड़े करेंगे? जो शेतकरी बाहर से आएंगे, जो अड़द व्यापार जो गाड़ियाँ लगाएंगे, माल उतारेंगे, एक गाड़ी लगेगी तो दूसरी कहाँ जाएगी? और मैं बड़ी साफ तौर से आपसे कहना चाहता हूँ कि इतने सालों से जो मंडी बनी हुई है, ना यहाँ पर पानी की सुविधा है, यहाँ पे ना टॉयलेट बाथरूम की सुविधा है, ना ड्राइवर की कोई सुविधा है। तो इन सुविधाओं पे ध्यान ना देते हुए पुलिस के अंदर परमिशन ले रहे 50 लाख रुपए उसमें बर्बाद कर रहे। कहीं पर पे जो है तो इलीगल कंस्ट्रक्शन कर रहे हैं तो उसके अंदर पुलिस की परमिशन लेके पुलिस की दिशा गुल करके पुलिस को यह ना बताते हुए कि इसके अंदर स्टे ऑर्डर है, उनकी दिशा गुल करके उसमें पैसा बर्बाद कर रहे हैं। टॉयलेट बाथरूम की सुविधाएं नहीं कर रहे। तो शहर के, और ये जो मुद्दा है वो शहर से जुड़ा हुआ है, क्योंकि शहर के जो लोग आएंगे माल कहाँ से खरीदेंगे? माल उतरेगा ही नहीं तो जाएगा कहाँ से? शहर में उतरेगा कहाँ से? एक आखिरी सवाल, उन्होंने जब हमारी टीम ने ये पूछा उनको कि भाई ये जो है तो पहले उधर से पुराने मोंडे में से इधर आए पहले, और अब अगर आप कल कुछ आड़तियों ने ये भी कहा कि भाई हमको अगर आप सताएंगे इधर तो हम वापस चल जाएंगे। फिर ये सवाल हमने उनसे करे सभापति से कल, पठाड़े साहब से, तो पठाड़े साहब का ये बोलना है कि हमको उससे कोई फर्क नहीं पड़ता अगर वो जाते हैं तो। इसके बारे में क्या हुआ? अरे नहीं, देखो जाते ही नहीं, लोग जा चुके। मौसम्बी का इंतजाम नहीं करे, मौसम्बी वाले चले गए। मिर्ची का इंतजाम नहीं करे, मिर्ची वाले चले गए। ये चले जाना बोले तो ये मुंडे के लिए बहुत परेशानी वाली बात है। हमने तुमको दादागिरी करने और हुकुमशाही करने के लिए नहीं बिठाया, हमने तुमको बिठाया है शासन ने अगर तो हमारी साफ सफाई करने के लिए बिठाया, गाड़ी की व्यवस्था करने के लिए बिठाया, आने जाने की सुविधा करने के लिए बिठाया। तुम बोल रहे अगर चले जाएंगे तो ठीक है ना, हम भी जिस तरीके से आंदोलन करना है हम तुमको भी हटाएं। बाजार समितीच्या विरोधामध्ये आम्ही सर्व व्यापारी, भाजी मंडी व्यापारी, धान्य मालसेल होलसेल व्यापारी धान्य मालाचे, त्यासोबत किराणा मार्केट आणि फ्रूट मार्केट यांच्या सगळ्यांमार्फत यशस्वीरित्या जो आम्ही बंद पुकारलेला होता दिनांक 24, दिनांक 25, आज दिनांक 24 आहे, हा बंद यशस्वीरित्या आमचा होत आहे। या बंदसाठी सर्व पक्षांचे आम्हाला समर्थन आहे। एमआयएम पक्ष आहे, एमआयएम पक्षाकडून आम्हाला समर्थन मिळालेलं आहे। त्यानंतर जे युनियन आहेत, हातगाडीवाले युनियन, त्यानंतर हमाल युनियन, त्यानंतर माथाडी युनियन, त्यानंतर संबंधित जे काही प्रकर्स असोसिएशन आहेत त्यांचाही या बंदला संपूर्णपणे पाठिंबा आहे आणि या सर्वांनी मिळून हा बंद यशस्वीरित्या पूर्ण चालू आहे या समितीचा। उद्या सभापती यांच्याशी माझी बोलणी झालेली आहे, काल मी त्यांचा इंटरव्ह्यू पण घेतला। त्यांनी असं सांगितलेलं आहे का तुमच्या कमिटीमध्ये काही लबाड लोक आहेत, त्यांनी एक नाव बी घेतलं हरीश पवार कोणीतरी आहे म्हणून, तर ते सर्वांना म्हणजे काही हे करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। माझ्याकडे ऑन रेकॉर्डिंग आहे। याच्यामध्ये महत्त्वाच्या दोन गोष्टी आपल्याला सांगतो। कोणताही बंद हा जर विफल करायचा असेल तर त्यामध्ये दुफळी निर्माण करणं हे सगळ्यांचं काम आहे आणि आम्ही एकजूट आहोत आणि हा बंद त्यांनी केलेल्या कोणत्याही आरोपामुळे किंवा काही त्यांनी स्टॅटिक्स वापरल्यामुळे हा बंद आमचा अयशस्वी होणार नाही याची आम्हाला खात्री आहे। बंदमध्ये आम्ही सर्व व्यापारी सोबत आहोत आणि राहिले त्यांनी जे काही 2-3 गोष्टी बोलल्यात ते, आता आमचा महत्त्वाचा मुद्दा साहेब असा आहे की सेल हॉल क्रमांक 5 हा प्लॉट क्रमांक 20वर आहे आणि त्याच्या बाजूला पार्किंग क्रमांक 5 आहे। आम्हाला जी पार्किंग दिलेली आहे ती आजपासून नाही, 1998 पासून आमच्या गाड्या तिथे पार्क होतात, शेतकऱ्यांच्या गाड्या तिथे पार्क होतात, ज्या गाड्या मोठ्या इथे येतात त्या गाड्या तिथे पार्क होतात। आमचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही त्या पार्किंगच्या जागेवर कोणतंही विकास कामं करू नका, कारण ती व्यापाऱ्यांच्या अधिकाऱ्याची पार्किंग आहे। आमचा हा अधिकाराचा आणि हक्काचा विषय आहे। आता सेल हॉल क्रमांक 5 जो आहे तो त्याला साईड मार्जिन दिलेली आहे 6 मीटरची आणि त्या रजिस्ट्रीमध्ये जेव्हा आम्ही प्लॉट विकत घेतले तेव्हा आम्हाला सांगितलेलं आहे की 30 फुटाचा रोड आम्हाला लिखित स्वरूपात रजिस्ट्रीमध्ये दिलेला आहे। तर आमची मागणी एवढीच होती की 6 मीटरची साईड मार्जिन
आणि त्यानंतर तुमचा जो काही 30 फुटाचा 9 मीटरचा रस्ता आहे तो 9 मीटरचा रस्ता, ह्या 2 गोष्टी सोडा, त्यानंतर करा तुम्हाला काय करायचं. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात अगोदर आमच्या साईड मार्जिनची जागा खाऊन आणि 30 फूटचा जो आम्हाला ऑन रेकॉर्ड रस्ता दिलेला होता, या दोघांच्या रस्त्यावर अतिक्रमण करून हे बांधकाम करत आहेत. बरं, दुसरी गोष्ट अशी की त्यांनी जी बांधकाम आहे त्यांच्याकडे जे काही आदेश आहे तो प्लॉट क्रमांक 20A या आहे. आता प्लॉट क्रमांक 20A हा जर अस्तित्वातच नाही आहे, असतील तर त्यांनी कागदपत्र शो करावे की बाबा आम्ही मान्यता घेऊन 20 हा प्लॉट बनवलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही परवानगी काढलेली आणि त्याच्यावर टेंडर केले आणि त्याच्यावर बांधकाम करू. आमचं स्पष्ट म्हणणं आहे, आम्हाला दिशाभूल करून चालणार नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की बाबा तुम्ही कागद आम्हाला दाखवा जर तुमच्याकडे असतील तर. जी तुम्ही पणनकडनं परवानगी आणली त्या परवानगीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की लोकल ऑथॉरिटीज जे काही असतील त्यांच्या परवानगीशिवाय तुम्ही बांधकाम सुरू करू नये. एवढं स्पष्ट उल्लेख असताना साहेब तुम्ही कोणत्याच खात्याची परवानगी घेत नाही, तुम्ही नगर रचनाची घेत नाही, तुम्ही महानगरपालिकेची घेत नाही, तुम्हाला कोणत्याही कायद्याचं म्हणजे पालन करायचं नाही आणि ही बाजारपेठ हे जंगल मार्केट करून ठेवतात. त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचे जे बंद आहे ते एकदम बेकायदेशीर आहे आणि आम्ही याची माहिती पोलिसांना, प्रशासनाला, सगळ्यांना दिलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का ते काय हे जे पार्किंगसाठी ते झोपले होते का आतापर्यंत, आताच त्यांना का जाग आली, आम्ही काम चालू केले. आज